सोलापुरातील गोकुळ साखर कारखान्याच्या विरोधात मागील 18 दिवसापासून सुरू असलेलं जे उपोषण आहे ते अखेर तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय भूमिका आहे? तुमचं उपोषण जे आहे ते आपण स्थगित करताय अशी माहिती समोर येते। काय नक्की भूमिका आहे आणि कशासाठी हे माघार घेत आहे? नाही, याला माघार म्हणता येणार नाही, कारण कोणतीही जर भूमिका घ्यायचं असेल तर त्याला दोन पावलं कुठंतरी मागं सरकावं लागतं। कारण मृगाचा हंगाम म्हणजे पेरणी हंगाम तोंडावरती आलेला आहे। ते शेतकऱ्यांच्या मशागती करणंही तितकंच गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जे आम्हाला शब्द दिलेला आहे तो काहीतरी ठोस जिल्हाधिकाऱ्यांना मध्यस्थी साक्षी ठेवून प्रांत अधिकारी सुमितजी शिंदे साहेब, जमदाडे साहेब या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना साक्षी आणि समक्ष ठेवून आमच्या सर्व शेतकरी संघर्ष समितीचे 10 पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो। या सर्वांच्या साक्षीनं त्यांनी ते शब्द दिलेला आहे आणि आम्हाला सांगितलं की ही जी काही कारवाई प्रोसिजर आहे ती सोमवारी संध्याकाळपर्यंत कंप्लीट होते विदिन याच्यामध्ये। आणि सोमवारपासून जर झालं तर सोमवारपासून तर त्यांनी बोलताना सांगितलं की बाबा जर एखाद्या वेळेस काही विषय झाला तर मी थोडीशी मुदत जास्त मुद्दाम होऊन सांगतोय, पण 2-3 दिवसामध्ये हा विषय कम्प्लिटली मार्गी लागेल असा शब्द दिलाय। कारण मी त्यांच्या नेचरबद्दलची शहानिशा घेतली, त्यांच्या शब्दाबद्दलची खात्रीसुद्धा मी बाहेरून केलेली आहे आणि तो माणूस शब्दाचा पक्का एकतर तो विषय अंगावरती घेत नाही, घेतला तर पूर्ण ताकदीनं तो सोडवतो आणि असा माणूस आहे म्हणून आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवलेला आहे। खरं तर मोठा संघर्ष गेल्या 18 दिवसांपासून आपण करताय। अगदी तुम्ही जलसमाधी आंदोलनापर्यंत गेलेले होते। समाधानी आहात का सत्ताधाऱ्यांनी आमदारांनी जे शब्द दिलेला आहे त्यावर? काय माहिती आहे का, मी अनेक आंदोलनं केलो आहे। या आंदोलनाचा अनुभव भरपूर आहे, गेली 20 वर्ष झालं। पण सचिन सर जे आहेत आपले आमदार, त्यांच्या शब्दामध्ये थोडी जरा ताकद वाटते आणि भाजप सरकार थोडं ही जी बदनामी व्हायला त्यांच्या जिल्ह्यात 2 जिल्ह्यामध्ये आणि अक्कलकोट तालुका आणि तुळजापूर तालुक्यामध्ये जवळपास 80 गावं आहेत आणि जर अँटी कंबन्सी जर तयार झाली तर खूप मोठा त्यांना धोका होऊ शकतो हे त्यांनी ओळखले आणि पैसे तर त्यांना द्यावेच लागतात त्यांच्या बापाला त्यांनी ओळखलं। आणि मग त्यांनी रात्रीपासून कालच्या आंदोलनात तुम्ही जी लीड केलात बातमी, त्या बातमीचा हा धक्का आहे आणि त्यांनी ओळखलं की बाबा आता काय पत्रकारही थांबणार नाहीत आणि शेतकरी थांबणार नाहीत आणि त्यांनी ओळखलं आणि त्यांच्या शब्दामध्ये काहीतरी जाण होती। सचिन सर आम्ही समाधान आहे, कारण शेवटी काय 4 दिवस थांबायला काय हरकत आहे। त्यांनी आता ते स्वतः मायबापच आहेत, मानक पालकमंत्री त्यांनी बोललेत, माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे आणि कारखानदार विकायला तयार आहे आणि घ्यायला तयार आहे। मग आता 4 दिवस जर थांबलं तर काय फरक पडणार आहे? अजून समजा आणखीन सोमवार म्हटलं, मंगळवार थांबू, एखादा बुधवार थांबू। त्यांनी जर शब्दाला त्यांनी जर आपल्याला दिले असेल शब्द, आपण त्याही शब्दाला आपण थोडं ऐकलं पाहिजे। पण मग आता हे मंगळवारपर्यंत थांबलंच आहे पूर्णपणे। हे पेंडॉल बंद तात्पुरती स्थगिती आहे। त्यांनी दिलेल्या शब्द पाळणे, ते पाळतात का नाही ते त्यांच्यावर अवलंबून आहे। नाही पाळले निघालो आम्ही जाऊन पुन्हा शंभू गबाळ घेऊन इथं बसलो उपोषणला। काय खूप मोठं अवघड काम नाही, फक्त आता लिंक झालेलं आहे, शेतकरी जागृत झालेला आहे। पूर्वी सरकार आलं नाही आणि तुमच्या चॅनलवर एवढी प्रसिद्धी दिली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो मी। धन्यवाद। आपण पाहतो या ठिकाणी तात्पुरतं जे आंदोलन जे आहे या शेतकऱ्यांचं स्थगित करण्यात आलेलं आहे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जो दिलेला शब्द आहे तो ते पाळतील असा विश्वास देखील शेतकरी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।